और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ मध्ये मनसे आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी अखेर भाजपाच्या 2 नगरसेवकांसह एकूण 7 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर मनसेनं आज निघणारा मोर्चा रद्द केलाय। भाजपा कार्यालय असलेल्या एका खासगी गाड्याच्या ताब्यावरून मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये 11 ऑगस्ट रोजी रात्री राडा झाला होता। सुरुवातीला मनसे कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केली होती, तर पोलीस ठाण्याच्या आवारात पुन्हा एकदा राडा होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांची गाडी फोडत मारहाण केली होती। या प्रकरणी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आणि दोघांना अटकही झाली। पण भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होत नसल्यानं मनसेनं पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। या प्रकरणी अखेर भाजपा शहराध्यक्ष आणि नगरसेवक अभिजित करंजुले, नगरसेवक पवन वाडेकर यांच्यासह एकूण 7 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर मनसेनं आजचा मोर्चा रद्द केलाय। नमस्कार, मी अविनाश जाधव। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मागील 2-3 दिवसापासून अंबरनाथमध्ये आमचे शहराध्यक्ष यांना जी अटक झाली आणि त्यांच्यावर जी कलमं टाकली, त्याच्यानंतर जे काही पोलीस स्टेशनला घडलं, आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर झालेला हल्ला असेल आणि या सगळ्यांमध्ये खोटी लावलेली कलमं असतील किंवा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल होत नव्हते, या सगळ्यांच्या विरोधात 3 दिवस सर्व महाराष्ट्र सैनिक आणि आमच्या शैलेशचं कुटुंब हे आक्रमक होतं। 2 दिवसापूर्वी आम्ही या विषयात मोर्चा देखील जाहीर केला होता, परंतु काल रात्रीची अपडेट अशी आहे की काल रात्री 2 नगरसेवकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर 324 फोडफोड अशा विविध कलमांतर्गत काल गुन्हा दाखल झालेला आहे। आणि मला असं वाटतं की आमचं उद्दिष्ट कधीच पोलिसांना दुखावणं हे नव्हतं। आमचं पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने सत्तेचा माज दाखवतो, तो सत्तेचा माज आम्हाला तोडायचा होता आणि त्यासाठी आम्ही मोर्चाचं देखील नियोजन केलं होतं। परंतु काल रात्री जो गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर शैलेश शिर्के यांच्या कुटुंबाशी चर्चा केल्याच्या नंतर, आदरणीय साहेबांशी चर्चा केल्याच्या नंतर आम्ही हा मोर्चा तात्पुरता स्थगित करत आहोत। आजही आमची पोलिसांना मागणी आहे की शैलेशवरची 2 खोटी कलमं टाकलेली आहेत। सगळ्यात पहिलं तर अॅट्रॉसिटी, कारण तिथे अशी कुठलीही जातीवाची गोष्ट घडली नव्हती, आणि दुसरं म्हणजे रॉबरीचा गुन्हा दाखल केलेला आहे। ही दोन्ही कलमंही पोलिसांनी लवकरात लवकर काढावी, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अजूनही मागणी आहे। परंतु आज होणारा मोर्चा हा आम्ही तात्पुरता स्थगित केलेला आहे। त्याच्या बाबतीतली पुढची माहिती ही लवकरच आम्ही तुम्हा सगळ्यांना कळवू। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।